रताळ्याची. 1750 पर्यंत वाचले आहे. मनीषा ऑडिओ ऑफ आहे. परी मराठे बोल रंगे कवयिता पै गीतांगे ते गायता चेनी पांगे ये काढता नोहे म्हणून गीता गावो म्हणे पै गाणीवे होती लेणी ना मोकळे सणी म्हणे गीताही आणत सुंदर अंगी लेडे न सुये तै तो मोकळा शृंगार होये ना लेईले तरी आहे तैसे के उचित का मोतियांची जैसी जाती सोनयाही मान देती ना तरी मानवती अंगेची सडी नाना गुंफिली का मोकळी उणी न होती परिमळी वसंता गमीची वाटोळी मोगरी जैसी तैसा गाणीवेने निरवी गीते वीणही रंगू दावी तो लाभाचा बंधू होई केला मिया तेणे आबाल सुबोधे गोविये चेवी प्रबंधे महारस सुस्वादे अक्षरे गुंफिली आता चंदनाचा तरुवरी परिमळा लागी फुलवरी पारुखणे जियापरी लागे नाकी तैसा प्रबंधू हा श्रवणी लागत ठेवो समाधी आणि ऐकिलियाही वाखाणी काय व्यसन न नवी पांडित्य येती वेशजळी तै अमृताचे नेणीचे पावलिया तैसे मी आईतेपणी कवित्व झाले हे उपेणे मनन निवेद्यास श्रवणे जिंकिले आता हे स्वानंद भोगाची सेल भलतयासीची देईल सर्वेंद्रिया पोषणील श्रवणा करवी चंद्राचे अंगवणी भोगुनी चकोर शहाणी तरी पावे वैसे चांदणे भलते या तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारीये परी लोक वाक्चातुर्ये होईल सुखिया तैसे निवृत्तीनाथाचे गौरव आहे जिसाचे ग्रंथून ओहे हे कृपेचे वैभवतीये. परंतु माझ्या मराठी शब्दाच्या रंगाने जेव्हा कोणी गीतेची पदे समजून घेईल तेव्हा संस्कृत गीता सांगणारा नसला तरी माझ्या मराठी शब्दात एकदेशीत्व येणार नाही. म्हणून संस्कृत गीतेचा अर्थ सांगून माझी मराठी टीका जर सांगितली तर संस्कृत गीतेवरून अर्थ सांगण्याला माझी मराठी टीका दागिना होईल, संस्कृतातील अर्थ खुलवी. अथवा माझी नुसती मराठी टीका जर सांगितली तर ती संस्कृत गीतेवरून अर्थ सांगण्यालाही मागे सारेल. सुंदर अंगावर दागिना घातला नाही तर तो दागिना मोकळा एकटा शोभतो. अथवा तो अलंकार सुंदर अंगावर घातला तर तशी योग्य गोष्ट आणि कोठे आहे. अथवा मोत्यांचा असा स्वाभाविक गुण जसा आहे की ते सोन्यालाही शोभा देतात. अथवा ती मोती मोकळी असली तरी आपल्या स्वरूपाने शोभिवंत असतात. अथवा वसंत ऋतूच्या आरंभीची मोगरीची वाटोळी फुले गुंफलेली असोत किंवा मोकळी असोत, वासाच्या दृष्टीने त्यात कमी जास्तपणा नसतो. त्याप्रमाणे संस्कृत गीतेसह माझी मराठी टीका सांगितली तरी शोभा आणेल. अथवा संस्कृत गीता न सांगता केवळ माझी मराठी टीका सांगितली तरी शोभा दाखवणारच. असा दोन्ही प्रकारांनी लाभ देणारा ओवीबद्ध काव्यग्रंथ मी केला आहे. मुलापासून ते जाणत्या मनुष्यापर्यंत सहज कळणाऱ्या त्या ओवीच्या छंदात ब्रह्मरसाने रुचकर झालेली अक्षरे मी गुंफली आहेत. आता ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडांना सुवासा करता फुले येई तोपर्यंत थांबावे लागत नाही, त्याप्रमाणे ही माझी ओवीबद्ध टीका कानावर पडता क्षणीच श्रोत्याला समाधी आणते व माझ्या ओवीबद्ध टीकेचे व्याख्यान ऐकले असता ते व्याख्यान ऐकण्याचे व्यसन लावणार नाही काय. माझी टीका वाचण्यास लागले की त्या निमित्ताने पांडित्याचा प्रकाश पडतो आणि त्या व्याख्यानातील गोडीचा अनुभव आला म्हणजे अमृताची देखील आठवण होत नाही. त्याप्रमाणे सहज प्राप्त झालेले हे कवित्व सर्वांना विश्रांती स्थान झाले आहे. त्यामुळे आता त्याच्या श्रवणाने मनन व निविध्यास यास जिंकले आहे. ही माझी टीका वाटेल त्याला आत्मानंद भोगाचा शेलका भाग देईल व श्रवणेंद्रियांकडून सर्व इंद्रियांचे पोषण करेल. आपल्या स्वाभाविक सामर्थ्याने चंद्राच्या अमृताला भोगून चकोर पक्षी चतुर ठरला आहेच, परंतु चंद्राचे चांदणे मात्र वाटेल त्याला जसे भोगावयास सापडते
त्याप्रमाणे ह्या अध्यात्मशास्त्रात अंतर्मुख वृत्ती झालेलेच अधिकारी आहेत, परंतु शब्द चातुर्याने सामान्य लोक सुखी होतील. महाराज, श्री निवृत्तीनाथांचा असा खरोखर मोठेपणा आहे. हा ग्रंथ नव्हे, तर हे त्या निवृत्तीनाथांच्या कृपेचे वैभवच आहे. क्षीरसिंधू परिसरी शक्तीचा कर्ण चोहरी नेणोके तुकारी सांगितले जे. ते क्षीर कल्लोळा आतू मकरोदरी गुप्तू होता तयाचा हातू पैठे झाले. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भगनावयवा चौरंगी भेटला तो सर्वांगी संपूर्ण झाला. मग समाधी अव्यत्यया भोगावी वचना तया भोगावी वासना यया ते मुद्राश्री गोरक्षराया विधली नेनी. तेने योगाभ्यास सरोवरी विषय विध्वंसैक गुरु तिये पदी का सर्वेश्वरू अभिषेकिले. मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा. तेने कळी कळीती भूता आला देखोने निरुता ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा विधनी असे. ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो आहे तो हातू घेऊन आघवा कळी घिलिते या जीवा सर्व प्रकारे घ्यावा करी पावेगी. आधीच तव तो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू झाला जैसा वर्षा काळू खवळणे निघा. मग आर्ताचे ओरसे ग्रंथार्थ ग्रंथ नमिसे वर्षला शांत रस्ते पुढा ग्रंथ. तेच पुढा मी बापिया मांडला आरती आपुलिया की यासाठी येवडिया आणिलो यशा. क्षीरसमुद्राच्या जवळ पार्वतीच्या कर्णरूपी गुहेत जे शंकरांनी केव्हा सांगितले ते माहीत नाही. ते क्षीरसागराच्या लाटांमध्ये माशाच्या पोटात जो भगवान विष्णू गुप्त होता त्याच्या हातात सापडले. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी पर्वतावर हातपाय तुटलेल्या चौरंगीनाथाला भेटला व तो चौरंगीनाथ सर्वांगाने संपूर्ण झाला. मग समाधी अखंड एकसारखी भोगावी या इच्छेने ते वर्म मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षरायाला दिले. त्या सर्वेश्वर मत्स्येंद्रनाथांनी योगरूपी कमळाचे सरोवर व विषयाचा नाश करण्यास शूर असे जे गोरक्षनाथ त्यास त्या समाधी पदाच्या ठिकाणी अभिषेक केला. मग त्या गोरक्षनाथांनी ते शंकरापासून परंपरेने प्राप्त झालेले अद्वैत आनंदाचे ऐश्वर्य सामर्थ्यासह श्री गहिनीनाथास दिले. काल हा प्राण्यांना खरोखर ग्रासित आला आहे असे पाहून त्या गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना आज्ञा दिली ती अशी की आद्य गुरु जो शंकर त्यापासून शिष्य परंपरेने हा जो बोधांचा लाभ आमच्यापर्यंत आला तो हा सर्व घेऊन तू कलीकडून गिळला जाणाऱ्या जीवांना सर्व प्रकारे संकटातून सोडवण्यासाठी सत्वर मदत कर. मेघांना वर्षा काळाची जोड मिळाली म्हणजे ते जशी जोराची वृष्टी करतात त्याप्रमाणे स्वभावतः कृपाळू असलेल्या श्री निवृत्तीनाथांना त्यावर गुरुच्या आज्ञेचा निरोप मिळाला. मग पीडित प्राण्यांच्या दयेने गीतेचा अर्थ जुळून सांगण्याच्या निमित्ताने निवृत्तीनाथांकडून जी ही शांतरसाची वृष्टी झाली तोच हा माझा गीतेवरील टीकारूप ग्रंथ होय. जेव्हा मी चातक पक्षी आपल्या उत्कट इच्छेनेच पुढे येऊन उभा राहिलो त्यामुळे मी एवढ्या यशाला आणला गेलो. एवं गुरुक्रमे लाधले समाधी धनजले आपुले ते ग्रंथे बांधवनी दिले गोसावी मज. वाचुनी पढे न वाची न सेवाही जाणे स्वामीची ऐसिया मज ग्रंथाची योग्यता के असे. परी सातची गुरुनाथे निमित्त करुणी माते प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाणार. तरी पुरोहित गुणी मी बोलिलो पुढे उणे तरी तुम्ही माऊली पडे उपसाहिजे. शब्द कैसा घडीजे हृदय कैसे पा कढीजे अलंकारू म्हणीजे काय ते नेमी. साई खडयाचे बाहुले चालवित्या सूत्राचे चाले तैसा माते बाबीत बोले स्वामी तो माझा. या लागी मी गुणदोष विशी क्षमा गुणा विशेष ते मी संजात ग्रंथ नो देख आचार्य की. आणि तुम्हा संताची ये सभे ते उणिवेसी ठाके उभे ते पूर्ण मोहे तै लाभे तुम्हासी शिकोको.
शिवकलियाही परिसे लोहत्वाची ये अहदसे न मुकी जे आयसे तै कोणा बोलू वोहळे हेच करावे जे गंगेचे अंग ठाकावे मगही गंगाचे नव्हे तै तो काही करी म्हणून भाग्ययोगे बहुवे तुम्हा संतांचे मी पाये पाचलो आता केळ आहे पुणे जगी अहो जी माझे मी स्वामी मज संत जोडून तुम्ही विधले ती ते सर्व कामी परिपूर्ण झालो पाहा पा माते पुन्हा सांगडे माहेर तेणे सुरवाडे ग्रंथाचे हे आडी आडे सिद्धी गेले जी कनकाचे निखळ होतू येईल भूमंडळ चिंतारत्नी कुळाचळ निर्मूयकी साताही हो सागराते सोपे भरिता अमृते दुआड नोहे तारांते चंद्र करिता कल्पतरूचे आराम लाविता नाही विषम परी गीतार्थाचे वर्म निवडू नये तो मी येकू सर्व मुका बोलोनी मराठिया भाषा तरी डोळेवरी लोका घेवो ये ऐसे ते हा ग्रंथ सागरू एवढा उतरोनी पहिली कडा कीर्ती विजयाचा भेंडा नाचे जोका गीतार्थाचा आवारू कलशेसी महामेरू रचुनी माझे श्री गुरु लिंगते पूजी याप्रमाणे गुरु परंपरेने प्राप्त झालेले आपले समाधीरूप धन ते ग्रंथाच्या रूपाने रचून माझ्या स्वामीने मला दिले. एरवी मी शिकलो नाही अथवा वाचले नाही व मी गुरुची सेवाही जाणत नाही असा जो मी, त्या मला ग्रंथ रचण्याची योग्यता कोठून असणार. परंतु खरोखर गुरुनाथांनी मला निमित्त करून ग्रंथरचनेच्या निमित्ताने जगाचे रक्षण केले असे समजा. तरी गुरूंचा पुरोहित म्हणून मी काही कमी जास्त बोललो असेल ते तुम्ही श्रोत्यांनी माऊलीप्रमाणे सहन करावे. शब्द कसा बनवावा, चढत्या प्रमेयाने व्याख्यान कसे करावे व साहित्यशास्त्रातील अलंकार म्हणजे काय ते मला ठाऊक नाही. कळसूत्राचे बाहुले चालवणाऱ्याच्या सूत्राने चालते त्याप्रमाणे मला दाखवीत पुढे करून ते माझे गुरु बोलत आहे. या कारणास्तव गुणदोषांविषयी मी विशेष क्षमा मागत नाही, कारण माझ्या गुरूंनीच उत्पन्न केलेल्या ग्रंथाची मी रचना केली आणि तुम्हा संतांच्या सभेत जर उणीव शिल्लक राहील आणि ती जर पुरी होणार नाही तर तुमच्यावरच प्रेमाने रागवता येईल. परिसाचा स्पर्श झाला असताही लोखंडपणाच्या हीन दिशेला जर लोखंड मुकले नाही तर तो दोष कोणाला. ओहोळाने हे करावे की गंगेच्या प्रवाहाला जाऊन मिळावे, मग तो देखील गंगाच झाला नाही तर त्याने काय करावे. म्हणून मोठ्या भाग्याने मी तुम्हा संतांच्या पायाजवळ प्राप्त झालो असता मला जगामध्ये उणे कोठे आहे. अहो महाराज, माझ्या स्वामींनी मला तुम्हा संतांची प्राप्ती करून दिली. त्या योगाने मी सर्व बाबतीत परिपूर्ण झालो. पहा की मला तुम्हासारखे माहेर आहे. त्या योगाने हा माझा ग्रंथाचा हट्ट सुखाने सिद्धीस गेला. महाराज, सर्व पृथ्वी शुद्ध सोन्याची करता येईल अथवा 7 मोठमोठ्या महेंद्रादी पर्वतांप्रमाणे चिंतामणी रत्नांचे डोंगर निर्माण करता येतील. 7ही समुद्रांना अमृताने भरणे सोपे आहे. ताऱ्यांचे चंद्र करणे कठीण नाही. कल्पतरूंचे बगीचे लावणे कठीण नाही. परंतु गीतेच्या अर्थाचे मर्म स्पष्ट सांगता येणार नाही. तो गीतार्थ मी एक सर्व प्रकाराने मुका मराठी भाषेत सांगून लोकांना डोळ्यांनी घेता येईल असा जो करतो, हा एवढा अफाट ग्रंथरूपी सागर उतरून पलीकडे गेल्याचा कीर्तिविजयाचा धेंडा जो नाचतो, गीतार्थाच्या आवारात 18व्या अध्याय रूपी कळसासह महामेरू पर्वत तयार करून त्या ठिकाणी श्री गुरुमूर्तीची शिवपिंडीची मी पूजा करीत आहे. 1792 पर्यंत असते. गीता निष्कपट माय चुकोनी ताहे हिंडे जे वाय ते मायापुता भेटी होय हा धर्म तुमचा. तुम्हा सज्जनांचे केले आकळूनी जी बोले ज्ञानदव म्हणे फेकुले तैसे ते नव्हे. काय बहुबोलो सकळा मेळविलो जन्मफळा ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जोहा. मी आज जैस त्यांची या आशा केला तुमचा भरवसा ते पुरवोनी जी बहुवसा आणिलो सुखा. मजलागी ग्रंथाची स्वामी दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही ते पाहोनी हासो आम्ही विश्वामित्रा तेही. जे असोनी त्रिशंक दोषे घातयाही आणावे बोसे ते नासते किंते की ऐसे निर्मावे नाही. शंभू उपमन्यूचेनी मोहे
क्षीरसागरूही केला आहे. तेथ तोही उपमे नोहे, ते विषगर्भती. अंधकारून निशाचरा, गिळता सूर्य चराचरा. धावा केला तरी खरा, काऊनी की तो. घातलिया जगा कारणी, चंद्रे वेचिले चांदणे. तया सदोखा तुम्ही म्हणून सारखे हे. म्हणून तुम्ही मजसंती, ग्रंथरूप जो हा त्रिजगती. उपयोग केला तो पुढती, निरुपमाचे. किंबहुना तुमचे केले, धर्मकीर्तनही शुद्धी गेले. तेथ माझे जीव उरले, पायीकपणे. गीतारूपी निष्कपट आईला चुकून जे मी लेकरू संसार रूपी रानात व्यर्थ हिंडत होते, त्या मायलेकरांची भेट होते ही तुमची पुण्याई आहे. महाराज, तुम्ही सज्जनानी हे केलेले आहे असे समजून मी बोलत आहे. हे काही लहान सहान आहे असे म्हणता येत नाही, असे ज्ञानदेव म्हणतात. फार काय सांगू, जो हा तुम्ही ग्रंथसमाप्तीचा आनंददायक सोहळा दाखवला, त्या योगाने माझ्या संपूर्ण जन्माचे फळ मला प्राप्त करून दिले. महाराज, मी जी जी आशा धरून तुमच्याविषयी खात्री बाळगली, ती सर्व पुरी करून आपण मला सुखी केले. महाराज, माझ्याकरता तुम्ही जी ग्रंथाची दुसरी सृष्टी केली, तिच्याकडे पाहून आम्ही विश्वामित्राला देखील हसू. कारण की मूळची सृष्टी असून ब्रह्मदेवाला कमीपणा आणण्याकरता त्रिशंकू राजाच्या हेतूने केलेली ती सृष्टी नाश पावणारी होती. ही ग्रंथरूपी सृष्टी अशी नाश पावणारी तुम्ही केली नाही. शंकरांनी उपमन्यूच्या लोभाने क्षीरसागर देखील केला, पण तोही इथे उपमा देण्यास योग्य होत नाही, कारण की त्याच्या पोटात विष आहे. अंधकार रूपी निशाचर चराचराला गिळीत असता सूर्याने चराचराला त्या संकटातून सुटण्याला मदत केली खरी, परंतु ती जगाला ताप देऊन. संतप्त झालेल्या जगाकरता चंद्राने आपल्या चांदण्याचा देखील उपयोग करून दिला हे खरे, पण त्या कलंकयुक्त चंद्रासारखी हे आहे असे कसे म्हणता येईल? महाराज, म्हणून तुम्ही संतांनी माझ्यावर जो हा ग्रंथरूपी उपकार केला, तो पुन्हा पुन्हा विचार केला असता त्रैलोक्यात निरुपम आहे असे दिसते. महाराज, फार काय सांगावे, तुमच्या कृपेने केलेले हे धर्माचे व्याख्यान शेवटला गेले. या ठिकाणी माझा काय तो फक्त सेवकपणाच उरला. आता विश्वात्मके देवे, येणे अज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे, कसाय दानही. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. दुरितांचे तिही रजावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जातो. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर दिशांती मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू होता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव, पीयूषाचे. चंद्रमेचे अलांछन, मार्तंड ते तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होती. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होई लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये. दृष्टा दृष्ट विजय हो आवेची. ये ठवणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. ऐशी युगी पलीकडे, आणि महाराष्ट्र मंडळी. श्री गोदावरी चाकुली दक्षिणेली. त्रिभुवनैक पवित्र, अनादि पंचक्रोकोश क्षेत्र. जेथ जमाचे जीवसूत्र, श्री महालया असे. यदुवंश विलासू, जो सकल कळा निवासू. न्याया ते पोषी क्षितिषु, श्री रामचंद्र. तेथ महेशान्य संभूते, श्री निवृत्तीनाथ सुते. केले ज्ञानदेवे गीते, देशिकाहले. एवं श्री भारताचा गावी, भीष्म नाम प्रसिद्ध पर्वी. श्री कृष्णार्जुनी बरवी, गोठीजे केली. उपनिषदांचे सार, सर्व शास्त्रांचे माहेर. परमहंसी सरोवर, सेविजेचे. तये गीतेचा कलशू, संपूर्ण हा अष्टादशू. म्हणे निवृत्तीदासू, ज्ञानदेव. पुढती पुढती पुढती, या ग्रंथ पुण्य संपत्ती. सर्व सुखी सर्वभूती, संपूर्ण होई जो. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे, लेख पूजा हला.
आता विश्वरूपी देवाने या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे व संतुष्ट होऊन मला असे पसायदान द्यावे. खळांचा कुटिलपणा नाहीसा व्हावा आणि त्यांची सत्कर्माच्या ठिकाणी आवड वाढावी व प्राण्यांची एकमेकांशी जीवाभावापासून मैत्री व्हावी. पापाचा अंधार जावा व विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय व्हावा. प्राणी मात्रात जो जे इच्छिल ते त्याला प्राप्त हो. संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करणाऱ्या ईश्वरनिष्ठांचे समुदाय या भूतलावर निरंतर सर्व प्राण्यांना भेटोत. चालणाऱ्या कल्पतरूंचे बगीचे, सजीव चिंतामणीचे गाव व अमृताचे जे बोलणारे सागर आहेत, जे कलंकरहित चंद्र आहेत व जे उष्णतारहित सूर्य आहेत, ते सज्जन सर्वांना नेहमी आवडते व्हावे. फार काय सांगावे, त्रैलोक्य सर्व सुखाने पूर्ण होऊन त्याने आदिपुरुषाच्या ठिकाणी अखंडित बजावे. आणि महाराज, या मृत्यूलोकात विशेषे करून हा ग्रंथ ज्यांचे जीवन होऊन राहिला असेल त्यांनी इहलोकीच्या व परलोकीच्या भोगांवर विजयी व्हावे. तेव्हा विश्वाचे प्रभुराय श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा दानप्रसाद होईल. या वराने ज्ञानदेव अंतःकरणात सुखी झाले. याप्रमाणे युगांपैकी कलियुगात आणि महाराष्ट्र देशात श्री गोदावरीच्या दक्षिण तीरावर त्रैलोक्यामध्ये जे एक पवित्र अनादी पंचक्रोश क्षेत्र आहे व जेथे ज्या निवाशात जगातील सर्व जीवांची चालक श्री महालया श्री मोहिनी राज आहे, तेथे यदुवंशाची शोभा व सर्व कलांचे राहण्याचे ठिकाण जो पृथ्वीपती श्री रामचंद्र तो न्यायाने राज्य करीत होता, तेथे आदिनाथ शंकर यांच्या परंपरेत उत्पन्न झालेला श्री निवृत्तीनाथ सुत शिष्य जो ज्ञानदेव त्याने गीतेवर देशी भाषेचा मराठी टीकेचा अलंकार चढवला. त्याप्रमाणे श्री भारतरूपी गावात भीष्म नावाच्या प्रसिद्ध पर्वात श्रीकृष्णार्जुनांनी जो चांगला संवाद केला, जो कृष्णार्जुनांचा संवाद उपनिषदांचे सार आहे व सर्व शास्त्रांचे माहेर आहे व परमहंसरूपी राजहंसांनी सेवन करण्याचे मानस सरोवर आहे, त्या गीतेचा 18वा अध्याय कळस आहे व तो येथे संपूर्ण झाला आहे असे श्री निवृत्तीनाथांचे दास ज्ञानदेव म्हणतात. या ग्रंथाच्या पुण्यरूपी संपत्तीने सर्व भूतांनी सर्व सुखांनी उत्तरोत्तर संपूर्ण व्हावे. शके 1212 चालू होते तेव्हा ज्ञानदेवांनी टीका केली व सच्चिदानंद बाबा या टीकेचा पूज्य बुद्धीने लेखक झाला. हे तर संपलं. हे नंतरचं वाचन आहे. श्री शके 1576 तारण नाम संवत्सरी एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. ग्रंथ पूर्वीचा अतिशुद्ध परी पाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधून या एवं विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया. बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठानी गोदा तटी लेखन कामासाठी संपूर्ण जागली. मला वाटतं हे एकनाथ महाराजांबद्दल आहे ना. एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ संशोधन केल्यानंतर ज्ञानेश्वरी संबंधाने केलेल्या ओव्या असे इथं म्हणते, म्हणून ते गोदावरी तट आहे. मला वाटतं नेवाशाला नीरा नदी आहे. नीरा का भीमा कुठली नदी आहे? नीरा, मला वाटतं नीरा नदी आहे. मागे ठरल्याप्रमाणे आता अर्धा तास उरलाय. आपण नानासाहेबांना विनंती करू की त्यांनी आम्हाला आमचं संबोधन करावं. नमस्कार, ऐकू येत आहे? होय. आज इतक्या वर्षानंतर प्रथमच सातत्याने ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या आपल्यासारख्या साधकांबरोबर हा जो ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा प्रवास आपण केला त्याच्या सांगतेच्या या ओव्या माऊलीच्या आज आपण संपवल्या. 78व्या श्लोकात यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूती ध्रुवा निर्मतर मम. तिथपासून माऊलीने 1631 पासून तर जवळजवळ
शेवटची ओवी होती 1810. माऊलींनी स्वतः या सबंध ग्रंथाच्या प्रयोजन, त्याच्या मागे असणारी निवृत्तीनाथांची त्यांना लाभलेली कृपा आणि एवढे करून आपण जे काम केलं ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, त्याच्यामुळेच ते झालं. अशा तऱ्हेने इतक्या सुंदर रीतीने माऊलींनी आपल्याला हे सांगितलं. आणि मला असं वाटलं की 1784च्या ओवीमध्ये ऐसा प्रबंधू हा श्रवणी लागत खेरो समाधी आणि ऐकलिया ही वाखाणी काय वसन नावी. हा प्रबंध ऐकल्यानंतर श्रोताला भावसमाधी आणतो आणि कानाने ऐकल्यामुळे श्रोत्याला स्वतः वक्ता होऊन व्याख्यान करण्याविषयी व्यसन लावतो. मी स्वतः रवींनी मागच्या वेळेला सांगितलं 3 प्रश्न की नाना तुम्ही ज्ञानेश्वरी केव्हा वाचायला घेतली, का घेतली, तुम्हाला त्याच्यातून आयुष्य जगताना काय फायदा झाला आणि तुम्हाला आवडणाऱ्या काही ओव्या. त्यामुळे आता असं वाटतं की ज्ञानेश्वर माऊलींनीच सांगितलं होतं की ऐकलेल्या माणसाला जर खरोखर ती आवडली असेल तर बोलण्याची सुद्धा इच्छा होते. माऊली तर म्हणते व्यसन, मला व्यसन तर नाही लागणं बोलण्याचं, पण वाचण्याचं आणि इतर लोकांचं ऐकण्याचं व्यसन मात्र नक्कीच आहे. आता रवींच्या मुख्य 3 प्रश्नांकडे, जे आपले काही साधक सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत. मी खरं सांगतो की मी ज्ञानेश्वरीच्या अगोदर गीतेवरती मला ऐकण्याचा आणि वाचण्याचा असा योग आला. हा विचित्र योग होता. विद्याभ्यास संपून व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर गावामध्ये चिन्मयानंदांचे दरवर्षी गीता ज्ञान यज्ञ व्हायचे. ते ऐकायला जायचो आणि त्यांच्या शिष्यांचा एक ग्रुप होता रविवारचा, तिथे सकाळी जायचो आम्ही गीता ऐकायचो. पुढे पुढे स्वामीजींची अकोल्याच्या नेहमीच्या भेटीप्रमाणे इतकी घसट झाली की प्रत्येक यज्ञामध्ये सहभागी असायचा, कधी अध्यक्ष म्हणून, कधी उद्घाटक म्हणून. आणि स्वामीजी घरी भिक्षा म्हणजे भोजनाला यायचे. अशा रीतीने गीतेचा लळा पहिले लागला. आणि मग रजनीश म्हणून जे होते प्रोफेसर, नंतर ते ओशो झाले, त्यांचे 8 खंड मला एकाने भेट दिले. अहमदाबादला गीता प्रवचन झाली हिंदीमध्ये, ती मी वाचली. शंकर अभ्यंकरांची वाचली. आणि एका प्रसंगी मला एका गृहस्थानी गीता प्रेसचा खूप मोठा ग्रंथ रामसुखदास तो दिला. म्हणजे अगोदर मला गीतेची ओळख झाली. आता असं असताना काकासाहेब आणि आई जेव्हा लढत पडले ज्ञानेश्वरीच्या, तेव्हा एका वाढदिवसाला मला खंदारकरांची प्रत भेट दिली. त्यामुळे ती प्रतच मी आजवर 2 व्हॉल्यूम मध्ये असलेली वाचतो. आणि मी दांडेकरांची किंवा इतर कोणाची प्रत कधी विकत घेऊन वाचलेली नाही, कारण त्याच्यामध्ये अर्थ दुसऱ्या पानावर असायचा. खंदारकरांच्या या ग्रंथामध्ये श्लोकाच्या खालच्या लगेचच्या लगेच अर्थ होता. ती मला सोयीची वाटली, वाचत गेलो. आणि मग त्या काळात मध्ये ज्ञानेश्वरी काकासाहेब यांच्यामुळे स्वतः धुंडा महाराज मोठे, किसन महाराज, खंदारकर महाराज, मुळे शास्त्री अशी सगळी मंडळी यायची, ज्ञानेश्वरीवर बोलायची. हे पुस्तक आल्यानंतर मी वाचायला लागलो. तर वाचताना मला असं वाटायला लागलं की नाही, हे खरंच कठीण आहे. आणि मग पुष्कळाला मी काय करायचो, कंटाळा आला की फक्त खालचे अर्थ वाचायचे, 5-7 असे पटापट अर्थ वाचायचो. मग लक्षात आलं नाही, आपण गीता आणि ज्ञानेश्वरी याचा जो संबंध आहे तो समजून घेऊया. माऊली जर गीता हा बेस घेतला तर आपण पण गीता बेस घ्यायला हवा. आणि म्हणून मी तसं वाचायला सुरुवात केली. आणि मग ती कशी वाचावी इथपासून माझ्या लक्षात आलं की खरोखर हे वाचायचं का नाही, ती गायला पाहिजे. म्हणून मी ती गायला सुरुवात केली. आणि मग मातोश्री जानकीबाई म्हणायच्या की नाही, आता तू असं कर, आपण काहीतरी वेळ ठरवू तुझ्या कामाला जायच्या अगोदर, आणि तू मला काही गीते ज्ञानेश्वरी वाचून दाखवत जा. आणि असं करता करता मला ती ओव्या नीट गाऊन आणि त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करून ही सुरुवात जी झाली 1973-74 पासून. त्याच्यानंतर मी काही कारणास्तव अमेरिकेत गेलो असताना मला लोकांनी विचारले की का तुमच्या वडिलांनी ज्ञानेश्वर मंदिर तुम्ही काही बोलत नाही का. तर मी त्यांना सांगितलं की या व्हिजिटमध्ये मी बोलणार नाही, कारण मला असं वाटतं की मला वाचलं असेल पण ते पांडित्य होईल, मला थोडस जगू द्या ज्ञानेश्वरी. आणि नंतर एक 88 सालानंतर मी नंतर सांगायला सुरुवात केली. आता प्रश्न असा येतो
की ज्ञानेश्वरी का वाचावी. आता साधी जनाबाई नामदेवाच्या कडे काम करत होती, तिने लिहून ठेवलंय, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी. आता मी पंढरीला कधीच गेलो नव्हतो, पण काय योगायोग असतो पहा. एक आमचे मित्र आहेत, रवींद्र ओळखतात त्यांना, ठाण्याचे. तर ते गृहस्थ वारीच्या मार्गावरती दरवर्षी सातत्याने 30 वर्ष झाले कॅम्प लावतात रुग्णांची सेवा करायला. सापटणेकर विश्वास. तर मला अशी उपरती झाली की आपण पांडुरंगाचं दर्शन जेव्हा होईल तेव्हा होईल, पण लाखो लोकांचं दर्शन आपल्याला जर सेवेच्या माध्यमातून मिळालं, तर म्हणून मी पहिल्यांदा आणि देवानी सपत्नीक आम्ही त्या कॅम्पांमध्ये 3 दिवस राहिलो. आणि मग शेवटच्या दिवशी बरं, जाता जाता रोज तिथे पालखी आमच्यासाठी थांबायची, पोलीस लोक बाजू करायचे लोकांना, आणि कुठलीही गर्दी न होता आम्हाला दर्शन व्हायचं पालखीच्या माऊलीचं. आणि मग आम्ही पंढरपूरला गेलो आणि तिथनं एकदा माझं प्रवचन ऐकलं शेगावला बाना उत्पात. त्यांच्या कृपेने पांडुरंगाचं दर्शन पण छान आणि रुक्मिणीचं पण दर्शन झालं. तर असं वाटलं की खरंच कशी वाचावी, किती कोवळेपणाने आपण ही वाचायला पाहिजे. जैसे शारदिये चंद्र कळे, माझी अमृत कण कोवळे, तेवे चिता मने मवाळे, चकोरा लागी. जैसे भ्रमर पराग नेती परी, कमळ दळे नेणती, तैसी परी आहे सेवती ग्रंथिया. सुरुवात जिज्ञासा, मग शब्दांमागील अभिप्रेत अर्थ काय आणि त्यातलं तत्वज्ञान काय हे नंतर कळत गेलं, पण आधी आस्वाद घेत गेलो. ह्याचं फलित काय होणार ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही. झटकुनी आशेचा लेप, करुणी व्यक्तिमत्रांचा लोप, करावे अंतःकरण निर्लेप, घ्याल ज्ञानेश्वरूतीन भगवंताकडे झेप. कळलं नाही जीवनाला अधिक सुंदर कसं बनवायचं, अधिक रेखीव कसं बनवायचं, आखीव कसं बनवायचं, ह्याला बराच वेळ लागतो. केवळ वाचण्यासाठी म्हणून नाही, एक विधी म्हणून नाही, एक वाचून टाकलं असं नाही. ज्ञानेश्वरी वाचून टाकण्याची गोष्ट नाहीये. ज्ञानेश्वरी ही वाचायची, ती आपल्यात शोषून घ्यायची, ती रिचवायची, ती पचवायची, ही क्रिया बराच वेळ लागतो. आणि मग जगण्यामध्ये त्याचा आविष्कार आपल्याला दिसण्यापेक्षा कोणाला तरी दिसला तर वाटतं की आपण जे काही करतो आहे त्याचा आपल्याला दिसत नाही, परंतु कदाचित तो आविष्कार येत असावा. सो इट शुड रिफ्लेक्ट ऑन युअर लाईफ. सो लक्षात आलं गीता काय, ज्ञानेश्वरी काय, लाईफ मॅनेजमेंट आहे. अध्यात्मशास्त्र, वाक्चातुर्य हे सगळं नंतर आलं. आणि जसं अमृतानुभव आहे तसं ही अनुभवाचं अमृत आहे असे लक्षात आलं. आणि म्हणून नेमाने वाचणं आणि अभ्यास करणं, अशा पद्धतीने हा अभ्यास सुरू झाला. आता दुसरा भाग, की ओव्या खूपच छान आहेत, कितीतरी आहेत, पण मला कोणत्या आवडल्या आणि त्याच्यापासून माझ्या आयुष्यात काय फायदा झाला. तर पहिल्यांदा माझ्या लक्षात असं आलं की हा संवाद आहे. पवित्र ग्रंथ तर आहेच, अर्जुनाला सांगतात, आणि इथे आपले गुरु निवृत्तीनाथ त्यांच्या कृपेनं माऊली मराठीत भाष्य करत होती. आणि प्रत्येक अध्यायाच्या मधोमध शेवटी सुरुवातीला श्रोतांना उद्देशून ते काही विचार मांडत होते, वक्ता आणि श्रोता. तर विविध अध्यायात अशा श्रोतांना उद्देशून लिहिलेल्या ओव्या वाचून एक अप्रतिम भाष्य, आर्ट ऑफ कम्युनिकेशन, या आधुनिक विचारांशी किती मिळते जुळते आहे, या विचारांनी खूप आश्चर्य वाटलं. समर्थ रामदासांनी पण दासबोधात वक्ता श्रोता याविषयी परखड विचार मांडले आहेत. आणि माऊली वेळोवेळी सांगते श्रोत्याला, अवधान द्या, अवधान द्या, चूप बसा, शांत राहा असं नाही म्हणत. माझं म्हणणं नीट ऐका, म्हणजे डोंट जस्ट हिअर बट लिसन, अवधानाचा चारा म्हणतात. याचं कारण वक्ता आणि श्रोता ह्याच्यामध्ये रॅपो असला म्हणजे वक्त्याला हुरूप येतो. अवधानाचा वाफसा लाभला सोनियायसा. हा वाफसा, शेतात विचारांचं बी पेरायला हुरूप येतो वक्त्याला. वाढते मनोरथ माझिया, तुमच्या अवधानाने माझी तुम्हाला सांगण्याची इच्छा वाढेल. दोंदे पेलती अक्षरा प्रमेयांची. अशा तऱ्हेनं जे काही सिद्धांत, म्हणून जगात वेगळ्या वेगळ्या वेळेला सर्जिकल कॉन्फरन्सेस असो, रोटरी असो, अध्यात्माविषयी असो, साहित्याविषयी असो, एक वक्ता म्हणून बोलण्याची जी काही संधी आली त्याच्यात ज्ञानेश्वरीचा फार मोठा भाग आहे.
तर ज्ञानेश्वरी तर मला चंद्रापासून निवविते अमृताहीन जीवविते असा हा गारवा आणि तजेला अनुभवाला येतो. माऊली श्रोते त्यांना म्हणते माऊली की तुम्ही उदास नका राहू बुवा. जांभया हालचाल बोर झाल्यासारखे डिसइंटरेस्टेड राहू नका. तसं झालं तर कोंबेला उन्मेष सुखे हा अनुभव पण आपल्या प्रत्येक व्यक्तीला येतो की समोर कोण बसलेलं आणि ते काय करत असतात. तर माझे विचार अत्यात अशाने सुकून जातील. तर अवधानाचे हाते नियामे हृदयात येते. तर तुमचं अवधान वक्त्याला मिळालं तर सज्जनांच्या चातुर्याची करमणूक होते. तर अशा तऱ्हेनं मला ह्याचा जो फायदा झाला की श्रोता दुश्चित्त मांडला रस वितळे. त्यामुळे कितीही जीव तोडून एखादं जर आपण बोलत असो आणि एखादा ऑडियन्स जर रिसेप्टिव्ह नसला तर त्यावेळेला अनुभव आपल्याला येतो वक्ता म्हणून पुष्कळ वेळेला. तर वक्त्याला श्रोत्याविषयी सुद्धा कृपापूर्वक भावना असावी की आपण काही बोललो काही सांगितलं तरी चालेल अशी भावना नसावी. कारण ऐकणारे आहेत म्हणून वक्त्याला किंमत आहे. वक्त्याने श्रोत्यांच्या हृदयावर राज्यावर बसवावे. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोता वेण. कधीही श्रोत्यांना कमी लेखू नका. डोंट टेक देम फॉर ग्रांटेड. डू नॉट अंडर इस्टिमेट देम. आणि मुख्य म्हणजे वेळेचे भान ठेवावे. श्रोत्यांचा अंत पाहू नये. तर मला अशा तऱ्हेनं या ओव्यांच्या माध्यमातून मला जे खरं त्याचा अनुभव आला तो या पद्धतीने आला. आता दुसरी जी ओवी मी घेतली ती अशी. जैसी दीप कळिका धापुटी परी बहुतेजा ते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणू नये. गीता 2:41. व्यवसायात्मिका बुद्धी एक करुनंदन बहुशाखा अनंताश्च बुद्धयो व्यवसायन. मला ह्याच्यातनं काय सापडलं की आपल्याला समत्व बुद्धीच्या विषयामध्ये बुद्धी एक निश्चयात्मक असते. जर निश्चय झाला नाही तर आपण वेव्हरिंग असतो. हे करू का ते करू अशी बुद्धी अनंत अनेक शाखा फांद्या असल्यासारखी वृक्षासारखी असते. मग विचारांना फाटे फुटतात. निर्णय घेता येत नाही. तर समत्व बुद्धी हे परमेश्वराचं स्वरूप आहे. तर अंतःकरण मन समत्व ठेवण्यासाठी संसारात रोजच्या रोज आसक्ती आणि अपपरभाव हा बाधक ठरतो. आणि हे आसक्तीला दूर करण्यासाठी बुद्धीचा निश्चय डिटर्मिनेशन लागतो. हा निश्चय म्हणजेच व्यवसायात्मक बुद्धी. इट्स लाईक ए प्रोफेशनल नॉट इमोशनल. निश्चयात्मक पाहिजे. तर अशा तऱ्हेनं ह्याच्यामध्ये या ओवीच्या माध्यमातून मला कळलं. कारण पुष्कळाला जर नसलं डेफिनेट काही तर पुष्कळ वेळेला आपण पाहतो की मीटिंग मध्ये जातो आणि डेफिनेट काही नसलं तर भरकटल्यासारखं होतं. कटीपतंगासारखं आपलं जीवन किंवा एखादी मीटिंग किंवा एखादी घटना व्हायला नको. त्याच्यानंतर जी मला ओवी आवडली ती स्वधर्माची आवडली. तर स्वधर्म म्हणजे काय तर पुष्कळ वेळेला आपल्याला वाटतं तर माऊलीच्या ओवीच्या आणि श्लोक 35 अध्याय 3 श्रेयान स्वधर्मो विगुणाः परधर्मास्तु अनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावा. इथे माऊलीने फार छोट्या ओवीमध्ये एका सांगितलंय. तरी लोकांची धवला रे देखूनिया मनोहरे असतिया पुली तणारे मोडावी केळी. हा स्वधर्म चांगला आचरणीय आणि परधर्म भयावह. तर अंतिम हानिकारक ह्याचं वर्णन माऊलींनी केलंय. आणि स्वधर्माविषयी उपमा दिली सुंदर. कितीही सुंदर मन वेधणारी पांढरी हवेली पाहून दुसऱ्याचं घर पाहून आपलं आकर्षण वाटून आपलं स्वतःचं गवताचं झोपडं कोणी मोडेल का ते योग्य नाही दिसणार. तर माऊलीच्या ह्याच्यामध्ये आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला जे दिसतं की लोक म्हणतात की एखाद्या माणसाला दुसऱ्यांचं वैभव त्यांचं जीवन त्यांचं नाव हे आकर्षित करतं. ते काय करतात परंतु आपला धर्म आपल्याला सोडू नये. आणि आपल्याला असं वाटतं की लोक सुखवस्तू म्हणतात म्हणजे ज्याच्याजवळ वस्तू आहेत त्याला सुख मिळतं असं लोक धरून चालतात. मग वस्तू म्हणजे वाडे गाडी घोडे पण या वस्तू सुख देतात ही कल्पना चुकीची आहे. आणि खूप धन घरात असलं म्हणजे चोराची भीती पण असते. तर अशाने तिने स्वधर्माची आठवण अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी भगवंतांनी नाना प्रकारे त्याला त्याच्या शास्त्र धर्माची ओळख करून दिली. त्यानंतर मी येतो चाइल्ड प्रॉडिजी. हा प्रश्न मला बऱ्याच वेळा लोकांनी विचारला. आम्हाला पटत नाही 16 वर्षाच्या मुलांनी ही ज्ञानेश्वरी सांगितली.
तैसी दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं. तर योगपंथी व्यक्ती दोन ऑल्टरनेटिव्ह आहेत. पुढच्या जन्मी शुद्ध पवित्र अशा श्रीमंत घराण्यात जन्म घेतो किंवा बुद्धिमान योग्यांच्या घरात जन्म घेतो. असा जन्म प्राप्त होणं ही भाग्याची गोष्ट आहे, दुर्लभ आहे. अशा कुळात मागच्या जन्मी संपादन केलेल्या बुद्धीची साथ परत लाभते आणि तो पुढची योग भूमिका प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहतो. तर ही जी प्रज्ञा आहे जन्मसिद्ध अभिजात, हा चमत्कार वाटावा असे लहान वयात कार्य होते. ज्ञानेश्वर माऊली याच प्रज्ञेने वयाच्या 16व्या वर्षी अजरामर गीतेवरील भाव अर्थ दीपिका निवृत्तीनाथांच्या कृपेने उविबद्ध करू शकले. असं वाटतं की आपल्या मागच्या जन्मीची तुटलेली फिल्म परत चालू करण्याची क्रिया जुन्या काळी सिनेमागृहात सापडे. तसं या व्यक्तींच्या बाबतीत मागील जन्मावरील पुढे चालू असा हा प्रकार होतो. म्हणून इंग्लंडमध्ये लंडनला बोलताना सांगितलं की जेव्हा तुम्ही यहुदे मेन्युअननी इतक्या लहान वयामध्ये व्हायोलिनचा कार्यक्रम केला लंडन फिलहार्मोनिक मध्ये आणि तुम्हाला आश्चर्य वाटलं, तसं आश्चर्य तुम्हाला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलं असं का वाटतं? त्यामुळे तारुण्य, प्रौढपणा, म्हातारपणी, दशा, स्थिती, काळ अशी वाट ह्यांना नाही पाहावी लागत, आम्हाला पाहावी लागते. आमच्या या वयामध्ये आम्हाला थोडंसं त्यातलं काहीतरी कळायला लागलं आणि त्यातूनही थोडंसं आचरणात आणलं. त्याच्यानंतरची योग्यता आणि प्राप्ती. मला हे पुष्कळ वाटायचं की एखाद्या माणसाला ही योग्यता होती का, त्याला एवढं यश का मिळालं, त्याचं एवढं नाव का झालं, प्राप्ती का होते त्याला. तेव्हा ती ओवी ज्ञानेश्वरी 6:340 पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीची अधीन जाणीजे काजे योग्य होऊन की जे ते आरंभिले फळ. आता अधिकारी व्यक्ती कोण, अष्टांग योग, मोक्ष प्राप्ती कशी, त्याला काय योग्यता, कोणचे गुण असावी लागते की ज्याच्यामुळे त्याला तो अधिकार प्राप्त होईल. श्रीकृष्ण म्हणतात की अष्टांग योग खरंच कठीण आहे आणि त्यातनं तुम्हाला मुक्ती जर मिळणार ते असाधारण आहे, पण ह्याला अधिकार लागतो, योग्यता लागते, काही गुण अंगी असावे लागतात. पण सर्वसाधारण व्यवहारात सुद्धा आपण जे काही कार्य करतो त्याला सुद्धा काही ना काहीतरी योग्यता लागतेच की नाही, गुण असावेच लागतात, अभ्यास लागतो. म्हणजे शेवटी काय, फळप्राप्तीच्या ती अधीन आहे. म्हणजे काय, ज्या अर्थी त्याला फळप्राप्ती झाली त्या अर्थी तो योग्यतापूर्ण अधिकारी होता, त्याची योग्यता होती असा समज आपला झालेला आहे. काजे योग्य होऊन की जे ते आरंभिले फळे. अधिकार संपन्न होऊन जे कार्य केले जातं ते सुरुवातीलाच फळरूप होत, इवन बिफोर स्टार्टिंग. त्याला फळप्राप्तीच्या वाट पाहावी लागत नाही. मग माऊली असं म्हणतं की हा अधिकार माल सहज बाजारात मिळत नाही. अधिकार प्राप्त करण्याची काही खाण नाहीये. कुठलेही यश, कुठल्याही कार्याची फळप्राप्ती ही जैसे भाग्याची भडसे उद्यमाचे निमिषे मग समृद्धी जात पैसे घर निघे. त्यांचं माऊलीचं म्हणणं आहे, यश संपत्ती ही आपोआप तुमच्या आयुष्यात प्रवेश करते, तुम्हाला लाभते. खरोखर तुमच्या भाग्याचा जर उत्कर्ष झाला असेल, वेन युअर स्टार्स आर हाय, ग्रहमान उंच असतील तर तुम्ही केलेले कष्ट, परिश्रम, उद्योग ते फळतील. तुमचं भाग्य आणि कष्ट इज इक्वल टू यश. त्याच्यानंतर जी मला ओवी आवडली ती एकदम सुखी माणसाचा सदरा. दुःख लेऊनी सुखाची आंगी सलित जगाते. अध्याय 9:502 आणि 33. अनित्यम सुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. आता इथे माऊली आपल्याला सांगते आहे की तू अनित्य न टिकणार अशाश्वत सुखरहित हा तू जन्म घेतलेला आहेस आणि तुला सुख पाहिजे असतं तर तू हा जगामध्ये सुखाचा माल फार थोडा आहे, दुःखाचा माल भरपूर बाजारात आलाय. या मालाची गाठोडी मोकळी सोडून माल विकायला लोक बसले आहेत. तर इतक्या 84 लक्ष योनीनंतर तुला मनुष्य जन्म प्राप्त झालाय. सुखाची शाश्वती नाही,
तशीच आयुष्याची पण नाही. पण सुख सुख म्हणजे ते काय? ते खरं फसवं असतं. नावच फसवं आहे. जसं अमृत, पण तो आहे एका विषाचा कंद. त्याचा रस मृत्यू लोकात सुखाची कहाणी किती वेळा ऐकू येते. बहुधा दुःखाचं रडगाणच जास्त ऐकू येतं. सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे. तर असं आहे की अंडर द ग्रॅब ऑफ हॅपीनेस देर इज ऑलवेज सॉरो. सुरुवातीला सुखच अंतिम दुःख. जे चमकतं ते सोनं नसतं. वरच्या रॅपिंगवर उघडून आपण जर उघडला डब्बा तर आतमध्ये अगदी क्षुल्लक गोष्ट असते. त्याच्यामुळे मला एक दिवस एक कविता करावीशी वाटली. कस्तुरी मृग. कुठे भटकशी तू गंध शोधित, असे जरी तो तुझ्याच नाभित. जे दिसते जे असते दिधले तुझ दैवाने, ते नभते कळले तुझ अज्ञानाने. शोध सदा बाह्य जगी घेशी, विसरून जे तुझे आहे तुझ पाशी. असण्याची नसे किंमत तुझला, नसण्याची असे खंत तुझला. थांबवा शोध बाह्य जगाचा, घेऊनी तो शोध अंतर्मनाचा. सुख सुख ते न मिळे वस्तूत, सुख सुख ते न मिळे व्यक्तीत. सुख असते मनाच्या गाभाऱ्यात, जशी कस्तुरी मृगाच्या नाभीत. त्याच्यानंतर अहंकार, इगो. ज्ञानेश्वर 13:82. नवल अहंकाराची गोठी, विशेषे नलगे अज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. या देहामध्ये चारी बाजूनी मी माझं, माय माय माईन, सत्ता धन पद संपत्ती तारुण्य. माई म्हणते अहंकाराची गोष्ट किती न्यारी आहे, गोठी गोष्ट. हा अजब आहे हो. अज्ञानी, कमजोर, पशु पक्षी, दुर्बल माणूस यांना अहंकार कधी लागणारच नाही. त्यांना बाधा होऊ शकत नाही. कशाचा अहंकार बाळगावा त्यांना? पण ज्यांच्याजवळ काही आहे थोडस, ज्ञान, सत्ता, संपत्ती, तारुण्य, अरे हे त्यांच्या गळ्यामध्ये येतं, झोंबे कंठी. अरे ते आलं ना की त्याला राहवत नाही, तो मिरवतो. एक तर त्या गळ्यामध्ये कंठा म्हणून वापरतो, किंवा बोलण्याच्या अहंकारामुळे वागण्यात ताठा, गुर्मी, मद, दर्प, दंभ. आणि मग मात्र त्यांना अशा पद्धतीने जीवनात संकटांना तोंड द्यावं लागतं. हा अभिमान, अहंकार त्यांना संकट आणून नाचवतो. माझ्या जवळ काही आहे याचा अहंकार कशाचा? कारण जे आहे ते क्षर आहे, चंचल आहे. तारुण्य टिकतच नाही, सौंदर्य टिकत नाही, धन टिकत नाही. म्हणजे गोविंद मध्ये काय म्हणतात, मा कुरु धन जन यौवन गर्वहा, हरति निमिषात सर्व. शेअर बाजार कोसळला तर एका क्षणात माणूस निर्धन होतो. बांगलेला बंगला बांधला तर अग्नीमध्ये तो भस्मसात होतो. याचा प्रत्यय गांधीवधानंतर बऱ्याच घराण्याच्या लोकांना दिसला, समोर भर जळताना. ठीक आहे, जे आहे ना ते ईश्वराची कृपा मानून जगा, त्याचा ताठा नका बाळगू. संपन्न माणूस कसा पाहिजे? फळाभाराने वाकलेल्या झाडासारखा हवा. आपला बाबी बोरकर काय म्हणतो, जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे सहजपणे पक्व फळापरी गळले. अरे माडासारखे ताट झाड वादळात समूळ उपटून पडते, पण लहान लहान गवताची लव्हाळे साबूत राहतात. विनय विनम्रता हा गुण अंगीकारा, अहंकार ठेवू नका. अगर्विता हा दैवी गुण आहे. म्हणून थोरपणा सांडीजे, येथ व्युत्पत्ती आघवी विसरीजे. जै जगा धाकुटी होईजे, तै जवळीक माझी. नंतर मी संपत्तीकडे आलो. काय संपत्ती? संपत्ती काय आहे? नाही, परोपकाराकडे आलो. आता परोपकार म्हणजे काय? त्यांनी सुंदर ओळखीत मध्ये 16 अध्याय 199. का फेडित पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप, गंगेचे जैसे. तर महात्मा गांधींच्या भजनामध्ये सुद्धा वैष्णव जन तो तेणे कहिये जो पीर पडाय, म्हणजे इतकी सोपी साधी व्याख्या आहे ती. तर परोपकार पुण्याय असं व्यास मुनींनी सांगितलं. तर माणूस मात्र कसा? स्वार्थी, खुदगर्ज प्राणी आहे.
पण जनावर ते मेल्यानंतर सुद्धा कातडी मानवाच्या उपयोगी पडते. हाडांचा चुरा सुद्धा जनावरांचा पौष्टिक खाद्य बनतो. निसर्गामध्ये पंचमहाभूत जे आहेत ते निस्वार्थपणे चराचरांवरती उपकार करतात. त्यामुळे संत काय म्हणतो, मज लागी देई ऐसा वर, जेणे घडे परोपकार. तर अशा तऱ्हेनं आपल्या सनातन वैदिक संस्कृतीमध्ये आचार्य विनोबा सुद्धा म्हणतात की स्वतःला भूक लागल्यावर खाणं म्हणजे प्रकृती, भूक नसताना आहे म्हणून उगीच खाणं ही विकृती. पण आपलीच भूक असून सुद्धा दुसऱ्यांची भूक भागवण्यासाठी आपलं अन्न देणं ही संस्कृती. तर असं माऊली परोपरी आपल्याला निसर्गाच्या उपमा देऊन करतात. त्यामुळे पुष्कळ असं वाटतं की आम्ही कसं निसर्ग, आम्ही माणूस आहोत, आम्हाला मन आहे, आम्हाला अहंकार आहे, आणि तिथेच आपण चुकतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला त्रास होतो. आणि मग नंतर ओवीजी घेतली की सात्विक कार्यकर्ता. ना तरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले, तरी तेही चिंतिले मिरवून येणे. मुक्त संगा हा अनहमवादी धृत्युत्साह समन्विता, सिद्ध सिद्ध निर्विकार हा करता सात्विक उच्चते. हे त्रिगुणात्मक मध्ये सात्विक कर्त्याचं वर्णन जे माऊलींनी केलं. तर काय होतं की आपण जे कार्य आरंभतो, आपल्याला खूप वाटतं प्लॅनिंग, पुष्कळला तसं होतच असं नाही, खूप अडचणी येतात, आपण त्या लक्षात सुद्धा घेतलेल्या नसतात. आणि जर सिद्ध झालं तर मी जिंकलो अशा आविर्भावात आपण मिरवतो, प्रसिद्धी माध्यमातून त्याची आपण जाहिरात. तर अशा पद्धतीनं सात्विक कार्यकर्ता काय हे माऊलींनी सांगण्याचा खूप छान प्रयत्न केला आहे. आणि म्हणून मी मागे एकदा बोललो होतो की सर्व देशाला गौरवास्पद असे विवेकानंदांचं शिलास्मारक कन्याकुमारीला 3 महासागरांच्या संगमात साकारलं. एकनाथजी रानडे यांचं ते जीवन कार्य होतं. त्यांच्या समाधीवरती हा श्लोक वाचून पटलं की खरा सात्विक कार्यकर्ता कसा असतो, असं जीवन ते जगलं. तसंच नानाजी देशमुख सात्विक कर्मयोगाने राजकारणातून विशिष्ट वेळेला निवृत्त होऊन चित्रकूट येथे सर्वंकष विकासासाठी कार्य उभारायचे. त्यासाठी केंद्रामधलं मंत्रीपद पण नाकारलं. तर ही जातकुळीच वेगळी असतात, ही संस्कारच वेगळे आहेत. इदम न मम म्हणत समाज व राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग आणि यज्ञात स्वतःची आहुती प्रसिद्धी परांगमुख न मिरवणारे असं माऊलींनी हे वर्णन केलेलं आहे. आम्ही संसारी आहोत. आता संसारी माणसाला ज्ञानेश्वरी गीता काय सांगते, त्याच्यामध्ये जे मला आवडलं या ओवी, म्हणून जे विहित जया जेणे, फिटे संसाराचे धरणे, क्रिया कठोर तरी नेणे तोच करावा. श्रेयान स्वधर्मो विगणः परधर्मात सनुष्ठिता, स्वभाव नियतम कर्म कुर्वन् आपनोति किल्बिषः. तर इथे जे आपण म्हणतो ना की आपलं जे विहित कर्म आहे ते जर तुम्ही केलं, ते जीवन जगत असताना, आपण व्यवसाय करताना, माणूस म्हणून कसे संबंध, कुटुंब, समाज, तर हा विचार सांगतात की आपल्या स्वधर्माचं आचरण आस्थेनं करा, चांगल्या प्रकारे करा. आता हा स्वधर्म म्हणजे आपण ज्याला ट्रॅडिशनल समजतो तसा हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन नाही. जगणं सुकर होणं, मानवी संबंध सौहार्दपूर्ण व्हावे म्हणून समाजाला धारणा देणारे, स्थैर्य देणारे नीती नियम चालत आले आहेत, अशा धर्माचं पालन करणं स्वधर्म पालन. तसे आचरण म्हणजे स्वधर्माचरण. म्हणजे पती पत्नी, पितृधर्म, भाऊ बहीण, व्यवहारात पाळायचा शेजार धर्म, अतिथी धर्म, समाज धर्म, राष्ट्रधर्म, विद्यार्थी असताना छात्र धर्म, आणि शेवटी जगात वावरताना विश्वधर्म. असं पालन केल्यानंतर परस्पर संबंध सलोख्याचे होतात, तणाव कमी होतो, संघर्ष कमी होतात. त्यामुळे स्वधर्माचं पालन करताना काही अडचणी येतात, आपल्याला त्याच्यात काही त्रुटी वाटतात, वैगुण्य वाटतात, अडचणी वाटतात, परंतु तो आचरावा, कारण तो श्रेष्ठ आहे, सोयीस्कर आहे. दुसरा कुठलाही जे आहे तो आकर्षित करतो, पण त्यांनी प्रवृत्त होऊन आपल्याला ते चांगल्या प्रकारे करता येणार नाही, कारण तुमचा पिंड, तुमचे मागच्या जन्मीचे संस्कार आणि या जन्मातले एन्व्हायरमेंटल, तर या सगळ्या गोष्टींमुळे माऊली सांगते की विहित योग्य हिताचे कर्म व्यवसाय करून संसाराचं जे धरणं आहे, ओझं आहे, कष्ट आहेत, हा संसार सुखाचा होईल. कठीण आहे म्हणून स्वधर्म
टाकू नका. माऊली म्हणतील तुटेल धरणे संसाराचे. आणि मग शेवटी आत्मदर्शन. खरंच झालं का दर्शन? खरंच जाणीव झाली का? तर गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. ज्ञान तर खूप असतं, हे पुस्तकी ज्ञान आहे आणि ते कोणीतरी दिलेलं आहे, परोक्ष आहे. वाचन किंवा दृकश्राव्य पद्धतीने आजकाल तर खूप मिळतात युट्यूबवरती. ढोबळमानाने मला हे माहित आहे, इन्फॉर्मेशन ज्ञात आहे, पण आत्म्याविषयीचं ज्ञान त्याला आपण अध्यात्म, हे ज्ञान ग्रंथ किंवा गुरु देतात. गुरु असं ज्ञान देतात ते लौकिक ज्ञानाहून भिन्न आहे. कारण लौकिक ज्ञान हे बाह्य जगातले दृश्य अनुभवजन्य ज्ञान आहे, पण अलौकिक ज्ञान हे आतलं अंतर्ज्ञान दाखवतं. नॉट लुक आउट, लुक विदिन. तू चिदानंद स्वरूप आहेस. नुसता हाडामासाचा पंचमहाभूतांपासून बनलेला मानवी देह नाही. तुझा जन्म, कुळ, नाव व पुढे तुझे रूप, पद, सत्ता हे नश्वर आहे. स्वतःचं शिवत्व पाहणे म्हणजेच आत्मदर्शन. मी शिव आहे हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, सेल्फ रिअलायझेशन. कोहमचा प्रश्न विचारून सोहमचं ज्ञान अनुभूती, हा प्रवास म्हणजेच जीवाशिवाची भेट. मग असं जर परमेश्वराचा अंश मी आहे, माझ्यात जर देवत्व आहे, डिव्हिनिटी आहे, त्याची जाण संसारात, व्यवहारात आपण वागताना स्वतःला जाणवतं का? ती दैवी संपत्ती, त्याचे जे वर्णन, ते 26 गुण ते आपल्यात आहेत का? तसं जर असलं तर आत्मिक समाधान होते. आत्मा अंतरस्थ आपण सुखावतो. एक चांगले एंडॉर्फिन्स आपल्यामध्ये स्त्रवतात. माऊली म्हणते गुरु लाभला तर ज्ञान होतच. ज्ञानी माणसाला स्वतःची जाण होणं म्हणजे आत्मदर्शन, आरशात पाहून. हे व्यवहारात वागताना स्वतःला आणि दुसऱ्याला समाधान देतं. असं सुख समाधान देणं हाच पुण्याचा संचय आहे. उलट परपीडा म्हणजे पाप, साधी व्याख्या आहे. तर आपल्याला स्वतःच पीडा देतो लोकांना जेव्हा आपण पीडा द्यायचा विचार करतो तेव्हा. तर अशा तऱ्हेनं ज्या ओव्या मला भावल्या आणि ज्ञानेश्वरीची सांगता आज आपण केली आणि रवींनी हा मला संधी दिली की जे काही आजवर आपण जगलो त्याच्यातलं थोडक्यात हे मी आपल्या समोर मांडलं, ते आपण गोड करून घ्यावं. धन्यवाद. वा नानासाहेब, बोला. आता हा लास्ट बट वन कार्यक्रम आहे ना, मला उमा पत्कीच्या माहितीप्रमाणे अजून 40 मिनिटं उरली आहेत या महिन्यातली. इज दॅट करेक्ट उमा? तू म्यूट केलंयस, तू म्यूट आहेस. संपला वेळ. हा, नाही, पुढच्या वेळची मीटिंग ती फ्रीची असेल, ही लास्ट आहे. ओके. सो मी असा विचार करत होतो की नाना जसं बोलले तसं मी थोडंफार बोलीन. याचं कारण सुरुवात मी केली आहे या गटाची. तर पुढच्या वेळेला मी बोलीन, साधारण 35-40 मिनिटं बोलीन. नंतर आपण प्रश्नोत्तर करू. आणि चर्चेनंतर असं ठरत आहे की सध्या हा गट आपण विरघळवून टाकत नाही आहोत, परंतु दिवाळीच्या महिन्यापर्यंत थांबू. त्याच्यानंतर जे फीडबॅक्स येतील त्याप्रमाणे दिवाळीनंतर काय करायचं ते ठरवू. आणि त्याप्रमाणे तुमच्याकडे सगळ्यांकडे व्हॉट्सअप आहे, उमा मला फोन करेल, आणि त्याप्रमाणे दिवाळी संपल्यानंतर काय करायचं ते ठरवू. तो पुढच्या बुधवारी नेहमीप्रमाणे 4:30ला आपण भेटतोय. आणि मी थोडासा गटाचा इतिहास सांगेन, माझ्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा इतिहास सांगेन, आणि नानासाहेबांची ओढत कुठल्या ओव्या मला आवडल्या ते सांगेन. त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तर करू आणि दिवाळीच्या महिन्यापर्यंत थांबू आणि नंतर आपला गट परत कसा सुरू करायचा ते ठरवू. मी नानासाहेबांचे परत आभार मानतो. त्यांनी अशा तऱ्हेनं इतक्या प्रांजळपणे, कारण तुम्हाला एखाद वेळा कल्पना नसेल, नानासाहेब ही एक फार मोठी व्यक्ती आहे विदर्भातली. निरनिराळ्या प्रकारचं त्यांचं समाजसेवा, रोटरी क्लब, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांचा गावातला दबदबा हा प्रचंड मोठा आहे. आणि मी म्हटल्यानंतर त्यांनी लगेचच आपल्या गटात ते आले, याच्याबद्दल मला खरं तर आश्चर्य वाटलं. पण हा ज्ञानेश्वरीचा प्रभाव आहे. कुठेही ज्ञानेश्वरी वाचत असतील तर त्याला ज्ञानेश्वर भक्त लगेचच जोडले जातात. त्याचा हा परिणाम आहे जो त्यांनी आता आज त्यांच्या भाषणात सांगितला.
माझं भाषण नसेल, माझा संवाद असेल, पण तो नानासाहेबांनी केला तसा नसेल, तो पुढच्या वेळेला आपण शेवटचे भेटतो आहोत. त्याचं निमंत्रण तुम्हाला उमा देईलच. तेव्हा पुढच्या बुधवारपर्यंत सध्या आपण विराम घेऊ आणि त्याच्यानंतर थोडासा दीर्घ विराम घेऊ आणि नंतर ठरवू की काय करायचं ते. आणि नानासाहेब, तुमचे परत एकदा आभार मानतो. तुम्ही खरंच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहात आणि तुम्ही इतक्या तळमळीने आमच्या समोर आलात आणि आता बोललात, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि छान बोलले, छान बोलले, होय, छान बोलले ते. तोच अभिप्राय सगळ्यांचा असणार, पण आपल्याकडे कमी बोलणारे जास्त असल्यामुळे त्यांच्या मनात तोच अभिप्राय आहे. आमच्याकडे श्रोते जास्त आणि वक्ते कमी आहेत. बर, नमस्कार. पुढच्या बुधवारी नमस्कार. 4:30 ला. येस, थँक्यू. सगळ्यांना नमस्कार.